श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चैत्र महिन्याचा पहिलाच दिवस आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी विशेष असा मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कारण हा संपूर्ण दिवसच शुभ असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. समृद्धीचे, विजयाचे आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते आणि सकाळी ही गुढी उभारल्यानंतर सायंकाळी ही गुढी उतरवली जाते. सूर्य मावळण्याच्या अगोदर 5 मिनिटं ही गुढी आपल्याला उतरवायची आहे. ज्या सन्मानाने आपण गुढी उभी करत असतो त्याच सन्मानाने गुढी जी आहे तर ती उतरवायची सुद्धा आहे. गुढी उतरवल्यानंतर आपल्याला गुढीच्या साहित्याचे काय करायचे आहे आणि गुढी उतरवल्यानंतर आवर्जून आपल्याला काही कामे करायची आहेत. गुढी आपल्याला सांगते की मी जशी उंच आहे तसे उंच यश तुम्हाला लाभो, त्याप्रमाणे तुमची प्रगती होवो. यशाचे प्रतीक म्हणून गुढीवरती आपण कलश ठेवत असतो. आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंब बांधत असतो. मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार आणि माधुर्याचे प्रतीक म्हणून साखरमाळ आपण गुढीला घालत असतो. त्याचप्रमाणे समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदर किंवा जरीची साडी आपण गुढीला नेसवत असतो. सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूच्या काठीचा वापर करत असतो. सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू, सिद्धीचे प्रतीक म्हणून नारळ, संकल्पाचे प्रतीक म्हणून सुपारी या वस्तूंचा आपण पूजेमध्ये वापर करत असतो. त्याचप्रमाणे स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठाचा वापर करून पाठावरती आपण ही गुढी उभी करत असतो. सायंकाळी आपण जेव्हा गुढी उतरवत असतो तर त्यावेळेला अगोदर आपल्याला गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. काही भागांमध्ये गुढी उतरवत असताना नारळ सुद्धा फोडला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर गुढी जी आहे तर ती खाली घेतली जाते, म्हणजेच गुढी उतरवली जाते. गुढी उतरवल्यानंतर आपण जो कडुनिंब बांधलेला आहे, आरोग्याचे प्रतीक म्हणून आपण कडुनिंब बांधलेला असतो, तर यातील काही पाने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. 21 पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपला जर व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. एका लाल कापडामध्ये बांधून आपण ही पाने ठेवू शकतो किंवा एखाद्या डबीमध्ये ही 21 कडुनिंबाची पाने आपण ठेवली तरी सुद्धा चालतील. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपण ज्या ठिकाणी धान्य ठेवलेलं आहे तर त्या धान्यामध्ये सुद्धा आपण कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती ठेवायची आहेत. तसेच गुढीला आपण जी साडी वापरलेली आहे, ही साडी आपण काठपदर किंवा जरीची साडी वापरत असतो. समृद्धीचे प्रतीक म्हणून ही साडी आपण गुढीला बांधत असतो. तर ही साडी आपण एका सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून दान म्हणून देऊ शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. जर आपल्याला एखाद्या महिलेला ही साडी देणे शक्य नसेल तर घरामध्ये जी करती स्त्री आहे तर तिने ही साडी वापरावी. आपण जर गुढीचं वस्त्र वापरलेलं असेल तर हे वस्त्र आपण असंच घरामध्ये ठेवू शकतो आणि पुन्हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला या वस्त्राचा वापर करू शकतो. किंवा आपल्याला जर हे वस्त्र वापरायचे नसेल तर आपण पाण्यामध्ये हे वस्त्र जे आहे तर त्याचं विसर्जन करू शकतो किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये हे वस्त्र जे आहे तर ते विसर्जित करू शकतो. माधुर्याचे प्रतीक म्हणून गुढीला आपण जी साखरमाळ म्हणजे घाटी बांधतो, तर गुढी उतरवल्यावर थोडा वेळ आपल्याला ही साखरमाळ लहान मुलाच्या किंवा घरातील वृद्ध व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालायची आहे आणि थोड्या वेळाने काढून घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटायचे आहे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये स्नेहभाव वाढतो. जे काही मतभेद आहेत तर ते नष्ट होतात. तसेच गुढीवरती आपण यशाचे प्रतीक म्हणून तांब्या ठेवलेला असतो किंवा ग्लास ठेवलेला असतो, तर तो आपण स्वच्छ करून घरामध्ये वापरू शकतो. किंवा आपल्याला जर तो वापरायचा नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये गहू किंवा तांदूळ भरायचे आहेत. त्यावरती एक हळकुंड, एक नाणं ठेवायचं आहे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला आपण दान म्हणून तो तांब्या देऊ शकतो. किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा दान स्वरूपामध्ये आपण तो तांब्या जो आहे तर तो दिला तरी सुद्धा चालतो. त्याचप्रमाणे आपण पाठावरती गुढी उभारलेली असते तर तो पाठ जो आहे तर तो आपल्याला स्वच्छ करून घरामध्ये ठेवायचा आहे. तसेच वेळूची काठी सुद्धा आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहे. गुढीला घातलेला फुलांचा हार आपल्याला निर्माल्यमध्ये विसर्जित करायचा आहे. त्याचप्रमाणे गुढीसमोर आपण जो नैवेद्य ठेवलेला असतो तर शक्य असेल तर आपल्याला गाईला तो नैवेद्य द्यायचा आहे. जर शक्य नसेल तर पक्ष्यांसाठी आपण तो नैवेद्य ठेवू शकतो.